संध्याकाळी ह्याच्यापेक्षा वेगळी असणार, थांबणार नाही. आपण कसं चाललं पाहिजे ह्या गजरातून फक्त गाण्यातून सांगण्याचा प्रयत्न करते बघा. वेळ कुणासाठी आज थांबत नाही, फॅशनचा जमाना आला, फॅशनचा जमाना आला, दिन गेले बदलून, गेले ते दिन राहिल्या त्या आठवणी, गेले ते दिन राहिल्या त्या आठवणी, गेले ते दिन राहिल्या त्या आठवणी, गेले ते फॅशनचा जमाना आला, फॅशनचा जमाना आला, फॅशनचा जमाना आला, दिन गेले बदलून, गेले ते दिन राहिल्या त्या आठवणी, गेले ते दिन राहिल्या त्या आमची पोट पाटीला छातीच्या बरगड्या दिसायच्या, अजूनही दिसतात बरगड्या नाही का. पोट पाटीला बघा ना सगळे बसले त्या ठिकाणी, पण आताची परिस्थिती बघा. आमची पोट पाटीला छातीच्या बरगड्या दिसायच्या, आता पोट सुटली चौथी पाचवी पोरांच्या, आता पोट सुटली चौथी पाचवी पोरांच्या, बरोबर ना तुम्ही. त्या डबल भिंगाची चष्मा लागली हल्लीच्या पुराणात, चौथी पाचवीच्या पुराणाची पोटाची मोठी एवढी एवढी नाही का. कारण काय, पूर्वी गरोदरपणामध्ये डोहाळे वेगळे लागत होते नाही का. उघड्या तांदळाची बेळो, पाटली, वालय नाही का, बेळ्याचे भाव होते, आता संकरित भाव इले, आणि डोहाळे लागत होते वेगळे चांगले, भजन ऐकायचे, कीर्तन ऐकायचे, दशावतार नाटक बघूचे डोळे लागत होते. आताच्या बायकांना डोळे चायनीज बर्गरचे लागतं. आम्ही शेतामध्ये भाडण झालेल्या बायका बघितलेल्या आहोत. आता डॉक्टरकडे गेले, डॉक्टरांचा पोरग्या उलटा झाला, बेड रेस मग 9 महिने उलटा ना जाग्यावर, त्याचे परिणाम गर्भावर होतो, लक्षात घ्या. म्हणून का बदल झालं बघा सांगतोय. पूर्वी आमची पोट पाटीला छातीच्या बरगड्या दिसायच्या, आता पोट सुटली चौथी पाचवी पोरांच्या, आता पोट सुटली चौथी पाचवी पोरांच्या, आता पोट सुटली चौथी पाचवी पोरांच्या. पहिलीपासून क्लास लावणे, पहिलीपासून क्लास लावणे, आमचा क्लास होतो काय हो. 7 वर्षानंतर शाळेत जन्मतारखे पण नाही आमचे नाही का. शाळेत आऊस बाबूस घेऊन गेले, आऊस बाबूस आमचे अनपड, शाळेत घेऊन गेले, जन्मतारखे माहिती नाही, घेऊन गेले काय तिथे बाई सांगते ती आमची जन्मतारीख नाही का. आणि ह्यांची आमच्या बाबाची जन्मतारीख काय ती, तो उतरण्याच्या 3ऱ्या दिवशी आणि तो शिकण्याच्या 8व्या दिवशी, हे आमच्या जन्मतारखे नाही का. पहिलीपासून क्लास लावणे, पहिलीपासून क्लास लावणे, झाली जीव गेली, गेले ते दिन राहिल्या त्या आठवणी, लग्न तर आहेत सागर पुढा हळद भारी, लग्न तर आहेत सागर पुढा हळद भारी, प्रतिष्ठाई जपण्यासाठी गरीब कर्जबाजारी, प्रतिष्ठाई जपण्यासाठी गरीब कर्जबाजारी, प्रतिष्ठाई जपण्यासाठी गरीब कर्जबाजारी. लग्न तर आहेत सागर पुढा हळद भारी,
आमची लग्न झाली, माझ्या लग्नात खर्च नाही, एकूण टोटल साखरपुडो लग्नाचो धोया मिळातो सगळं 27,000 रुपये खर्च. 1999 मध्ये 2 सोन्यासारखे झील झाले आणि आज 32 वर्ष सोन्यासारखं संसार झालो मला. त्यावेळी तशी महागाई होती, पैसा कमी होतो. आता बघा लग्नात खर्च असता पण त्याच्या डबल खर्च साखरपुड्या तो हळदीन तो नाही का. साखरपुड्या खटल्याशिवाय आणि खांब्याशिवाय हळद होणार नाही. तुमका माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, वाटेत हळद घ्यायचे पूर्वी आणि आंब्याचे देठ उडवायचे आणि नवऱ्याकडे होकले लावायचे नाही का. हळद जो हळदीचा कार्यक्रम पारंपरिक. आता हळद टोप भर 5-10 किलो हळद आणि ते पाया बी एकदा नको तिकडे ढगा बिगा खयाल घुसत आणि अख्ख्या गावात बोलवतो नाही का. वाडीतल्या वाडीत हळद होत होती नाही का. पावणे पैकी साखरपुडा कोण 4-5 माणसं जात होतल्याकडे तिकडे तिकडे 4-5 माणसं जात होती आपल्या वाडीतली शेजारी पाजारी. नारळ ठेवायचे, पानपकडी ठेवायची, तेव्हा घराणा घालायचे. घराणा घालताना का योग पेडो पेपर आणि रस्त्याचा एक ग्लास घरा गेले. आता अख्ख्या गावात साखरपुडो अख्खो गाव. त्या दिवशी फुल दहीसरला देवाच्या पण दहीसरला ना मागाटण्या डेपोच्या ग्राउंड मध्ये मैदानामध्ये व्हायला माझ्या मित्राच्याच मुलीचं लग्न होता. 350-400 लोक होते साखरपुड्यात. आणि जेवणाचा मुंबईत कमीत कमी ताट 300-350 पासून पुढे ताट जेवणाचा. विचार करा ना. मी ते का चांगले म्हटलं 2 हार घेऊन ये वाटतात मंगळ का 4-5 मी म्हणतोय शुभमंगल सावधान करून मोकळं व्हायचं. कारण ह्या 450 लोकांचा काही एक त्यांना घडा नाही. हे आता खातले पाठी हात गुंतले परत लग्ना खातून रोखले. आता गेले 4-5 लग्नात 5 जेवतले 500 रुपये एअर फक्त करतले तुका. तुमचा कोणाचा आपला निव्वळ फुकट करता निव्वळ फुकट करता म्हणून म्हणते बघा. लग्न तर आहेत नागर मुडा हळद भारी प्रतिष्ठा जपण्यासाठी करीत करत बाजारी. नातेवाईकाय म्हणतील नातेवाईकाय म्हणतील नातेवाईक काय म्हणतील ह्या भीती ही पैशाची माती करून टाकल्या. लोकांचं काही केलं नाही. देवाचं पसंत तुमका तुम्ही शॉर्टकट मध्ये रजिस्टर लग्न करा, कोणते खर्चणार नाही. आपल्या प्रमाणे करा. लोकांच्या नादाक लागून आपण कर्ज बाजार करून लग्न केलं. पूर्वीची लग्न आमची वेगळी होती. आता तुम्ही लाखो रुपये खर्च करून ती होकाल बहिणोबर घरात जावात की नवरात ह्याची गॅरंटी नाही. एक तर लग्न होणार नाही. 40-45 वर्षाचे मुलगे होत आणि जवळजवळ 45 वर्षाच्या मुली सुद्धा असतात लग्नाचे. मोबाईल घासून त्यांची पण हेच केली या जवळजवळ. ह्या वस्तुस्थिती आई नाही का. ही परिस्थिती का बदलली. आपल्या मुलींना आई वडील पूर्वी आमचे मुलगी बघायची आणि शुभमंगल सावधान नाही का. पण आता परिस्थिती बदल ठीक आहे, हरकत नाही, बदलून दे. पण परिस्थिती काय तर गांभीर्य आपण लक्षात घेऊया. नातेवाईकाय म्हणतील नातेवाईकाय म्हणतील भीतीने पैशाची गेली माती. स्मार्टफोन प्रत्येकाच्या हातामध्ये आले. स्मार्टफोन प्रत्येकाच्या हातामध्ये आले. वाढदिवस एनिव्हर्सरीने खर्चही वाढले. वाढदिवस एनिव्हर्सरीने खर्चही पैशाला या मोल नाही. कमीत कमी केकची किंमत विचार करा. 500-600-700 रुपये केकची किंमत आहे. घरात 6 माणसांचा केक तो वर्षाचा खर्च करा. आमच्या पूर्वी आमचे जन्मतारखे खरे नाही हो. पूर्वी वाढदिवस होते काय हो नाही. आता पोरगी बघू गेले केक कापतं, नवरं बघू गेले केक कापतं.
कापतं, साखरपुड्यात केक कापतं, लग्नात केक कापतं, परत धोया मेळा गेले का त्याचं पाच मारताना केक कापतं, बायकोची गरोदर एवढी काय केक कापतं, पाणी भरताना केक कापतं. विचार करा किती करतो निव्वळ फुकट करता. म्हणून माझा फोन प्रत्येकाच्या हातामध्ये आले, वाढत बसे अन्नवर सरीने खर्चाई वाढले. पैशाला या मोल नाही, पैशाला या मोल नाही, जीवनशैली बदलली. पूर्वी घोडा घोड सणासुदीला असायचे, पूर्वी घोडा घोड सणासुदीला असायचे, वर्षाकाठी मटण कधी काळी असायचे, वर्षाकाठी मटण कधी काळी असायचे. चिकलदुनी आणि आपलं काहीतरी सीमेवरच्या काहीतरी आलेल्या वर्षात कोंबडं दिलं तर वर्षात 1 ते 2 वेळात मटण असायचं नाही का. आता आठवड्यात 4 आणला तरी तर कमी पडता. त्याच्यात बिजाच काय असलं, एका बॉयलर व्हाया, एका गावठी व्हाया, एका बकऱ्याचा व्हाया, हे का हे बिजाच काय म्हणले आमच्या आधी जास्त. आणि हा मटण जरी बनवला ना तरी आपण जेवायच्या अगोदर पहिली वाटी छत्र्यांकडे जायची पूर्वी, हे का. आता ती परिस्थिती रवलेली नाही. जेवण म्हणजे तेवढी बॉयलर फायलर नव्हता हो त्यावेळी, पण तो आनंद होतो त्यावेळी. पैसो कमी होतो, कपडा लत्तो न होतो, एक ड्रेस घालून वर्षभर आम्ही शाळेत जात होतो कपी. आता मागतील तितक्या कमी आणि खातील तितक्या कमी, अशी परिस्थिती आहे. तरी पण आनंद नाही आहे. जो आनंद का नाही तर आपण आपली संस्कृती आपण बिघडवलेली आहे. पैसेही आपल्या घरचं बांधले म्हणून म्हटले बघा, पूर्वी गोड धोड सणासुदीला असायचे, वर्षाकाठी मटण कधी काळी असायचे. आपण जेवयाच्या आधी, आपण जेवयाच्या आधी, वाटी शेजारी पोटाची, ब्युटी पार्लर ब्रँडेड कपडे फुकट दुनियादारी, ब्युटी पार्लर ब्रँडेड कपडे होते काय पूर्वी. बिना खाकी पावडर लावायचे त्यांच्याकडे, हा त्यांच्याकडे साबण नाही, 501 साबण, हाताना पण तो आणि कपड्यात पण तो आम्ही लावलेला असलो तर. आता हमा डेटॉल वेगळं शॅम्पू, तो शॅम्पू खय घुसतात तो पत्तो नाही. ठीक आहे बघा ना आमचे चेहरे पावडर नाही काय नाही, अजून 60 वर्ष झाली माका 61 ला चालवा. बघा ना अजूनही चेहरा बसो टकटकी दाखवतो. या केसांचा जाऊ नको, हा फक्त डांबरी करेल वस्तू तिथे. बघा ना हे कसे सगळे माझ्या वयाचे असतात ते. आता आम्ही 7 भावंड, 7 भाऊ, आम्ही 7 विचार करा, माझी आई अजून त्या विरोधात ह्यांनी पाणी करणार आठवण. तुम्ही बघला 4 नंबर त्याची आवत होता माझी. आता या 2 पोरं झाली की त्यांना उलटाच जमणार नाही, त्यांना कमरे नाही, मांडे नाही, मेली लागली ती. म्हणजे बदललो कोण, आम्ही बदललो हे का. ती बघा ना 96 वर्षाची म्हातारी. म्हणून ब्युटी पार्लर ब्रँडेड कपडे फुकट दुनियादारी, घरातील जेवणापेक्षा हॉटेल बिल भारी. 40 वर जास्त बोल हल्लीचं बरोबर आहे का. 40 पिझ्झा बर्गर मसाले भात खावा ना.
तुकडो भात नुसतो भात त्याच्यात मसाला आणि फक्त मीठ काय चव आता भाताची पूर्वी जो हा वेळो पाट्याने भांडे लागतो कमी आम्ही खाल्लेलो होतो फक्त मसाला टाकायचो आणि फक्त मीठ तेल पण नाही कांदो पण नाही ते काय आता तरी कांद्यामध्ये परत जाऊ आणि त्याला फोडणी देतो मसाले भात चायनीज ताट असतात लक्षात घ्या पण ताट एकदम बेकार आणि आपलं मसाले भात एकदम आपल्या शरीरात पौष्टिक आहे घरातील जेवणापेक्षा हॉटेल बिल भारी प्रमोदाने आठवण केली प्रमोदाने आठवण केली जुन्या गजाली